हॅलो हॅलो. नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील तुमचं सहर्ष स्वागत करतोय. आज आपण रजनी स्पर्धेमध्ये आहोत. देवीचा पाडाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. आई गावदेवी चषक 2026 टोंडरे वर्सेस चिंचपाड पहिलीच मॅच. पहिला चेंडू जबरदस्त वेगवान चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर मिलिंद पाटील. मिलिंदचा विचार केला तर ह्या वर्षामध्ये अतिशय फॉर्ममध्ये असणारा गोलंदाज आपण पाहतोय मिलिंदला. पहिला चेंडू, त्यानंतर एक स्टँडर्ड बॅट्समन आपण पाहतोय कपिल परदेशी ऑन स्ट्राईक. कपिलचा विचार केला तर या वर्षामध्ये चांगला फॉर्म मध्ये असणारा, पुढे येऊन सरसाव मारण्याचा प्रयत्न, जबरदस्त कनेक्शन. कपिलचा विचार केला तर लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये चांगलं त्याच्या माध्यमातून स्किल्स आणि स्ट्रेंथ आपल्याला पाहायला मिळते. ती स्ट्रेंथ दाखवत असताना कपिल मिलिंद पाटीलच्या दुसऱ्या चेंडूला पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. स्ट्राईकला मात्र आता येतो नवीन फलंदाज संजय केणी. संजय केणी ऑन स्ट्राईक. एक चांगला ऑलराऊंडर, दर्जेदार ऑलराऊंडर चिंचपाडा संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. मिलिंद आणि बॉलिंग ट्रॅक, जबरदस्त कनेक्शन. पॉईंटच्या डायरेक्शन मध्ये हा फटका मारलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय चौकारच्या दिशेने. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय बॉल अडवण्याचं आणि ऐन लास्ट मोमेंटला चेंडू अडवला. तोपर्यंत पाहिलं तर 2 धावा सहजरित्या धावून काढल्या. एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 3, लॉस ऑफ 0 विकेट्स. या ग्राउंडचं जर विश्लेषण केला तर झाडांच्या मध्ये असणारा ग्राउंड, याचं सौंदर्य दिवसात तर अजून चांगलं दिसतंय. नाईट स्पर्धेमध्ये या ग्राउंडमध्ये जर पाहिलं आपण तर चेंडू उचली घेतली होती आणि आता मात्र विकेट मिळालाय. अतिशय चांगला चेंडू, अधिक उचली मिळाली, कनेक्ट करू शकला नाही आणि संजय बॅक टू पॅव्हिलियन. एक सुवर्ण संधी आहे सर्व खेळाडूंसाठी. कोणीही षटकार मारू दे, लगातार 3 षटकारसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक सतीश भाई आपण पेंदर यांच्याकडून. बाबू आणि सतीश एक दर्जेदार क्रिकेटर, त्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी आणि खेळाडूंसाठी म्हणजे सिनियर्सला कसं प्रोत्साहन द्यायचं हे दाखवत असताना मिलिंद आणि बॉलिंग ट्रॅक. आतापर्यंत मिलिंदचा विचार केला तर मिलिंदने चेंडू फेकलेत 4, त्याच्यामध्ये महत्वाचा विकेट, 3 धावा खर्च केल्यात. चौथा 5वा चेंडू, चांगलं चेंडू एज होती. आता मात्र थोडा फंबल झाला होता रक्षक आणि एंड मोमेंटला सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच घेतली. दुसरा विकेट बॅक टू बॅक. निवृत्ती केनी बॅक टू पॅव्हिलियन. राजेश काताराचं मगाशी गाणं लागलं होतं. या खेळाडूचं खरंच आपण कौतुक करायला पाहिजे. या वर्षामध्ये एक स्पर्धा ठेवली होती. त्या स्पर्धेमध्ये 1 रुपया एंट्री फीजमध्ये आपण फ्रीज मॅन ऑफ द सिरीजला 20,000 रुपये पारितोषिक, 2 नंबरला आपण रनर अपला 10,000चं पारितोषिक आणि विविध पारितोषिक त्याच्या माध्यमातून ठेवण्यात आले होते. जेवणाची सोय त्याच्यामध्ये. असे कमी दानशूर व्यक्तिमत्व मी पाहतो नेहमी आणि त्याच्यामध्ये राजेशभाई कातारा याचे कौतुक केलं पाहिजे. आणि त्याच राजेशभाई काताराचं थोड्या वेळापूर्वी गाणं आपण ऐकलं. जसा निवृत्ती परतला त्याची जागा सांभाळण्यासाठी चाचू केणी, राजा केणी. खरंच दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस म्हणता येईल राजा केणीला, कारण ते नेहमी भेटल्यानंतर एक जबरदस्त कलाकार आणि क्रिकेटमध्ये एक जबरदस्त ऑलराऊंडर. चिंचपाडा संघाचा विचार केला तर मोठं हातभाल या व्यक्तीचं लागतं. त्याचबरोबर आपण श्याम पाटील यांचं नाव घेतलं पाहिजे. श्याम पटेलची भरी मेहनत चिंचपाडा संघासाठी असतो. चांगला चेंडू आता पॉईंटच्या डायरेक्शन मध्ये. आता मात्र अजून एक विकेट. चाचू केणी बॅक टू पॅव्हिलियन. हा मात्र हादरा नंबर 3 असेल 3 या धावसंख्येवरती.
बॅक टू बॅक 3 विकेट्स मिलिंद पाटील आता मात्र ज्या पद्धतीने रिस्ट्रिक्टेड ओव्हर्समध्ये गोलंदाजी करतोय आणि 3 बॅक टू बॅक विकेट्स, 3 धावेवरती 3 विकेट. मिलिंद पाटील याचं कौतुक केलं पाहिजे. बुरदुलच्या स्पर्धेमध्ये मिलिंदकडून चांगली खेळी पाहायला मिळाली होती. तोच मिलिंद पाटील आता मात्र देवीच्या पाडाच्या मैदानामध्ये अतिशय चांगला खेळ करतोय. चाचू केणी याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय, निलेश परदेशी. निलेश परदेशी आणि कपिल परदेशी ही जोडी आता मात्र मैदानामध्ये दिसतोय. ऑन बॅटिंग ट्रॅक ज्या पद्धतीने ऑन स्ट्राईक फलंदाजी करताना कपिलवर जबाबदारी असेल. 4 ओव्हरचा सामना, पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा आल्या आणि 3 धावेमध्ये थांबून ठेवलं. त्यानंतर आपल्याला विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली आणि हे कौतुकास्पद आहे, कारण ह्या टुर्नामेंटची पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहायला मिळते ते म्हणजे मिलिंद पाटील 40+चा. त्याच्यावर गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र विश्वास पाटील, रायगड का टायगर, ज्या क्रिकेटरने रेग्युलर क्रिकेटपासून आतापर्यंत स्वतःच्या खेळाचा दर्जा ठेवला तो विश्वास पाटील ऑन बॉलिंग ट्रॅक आपण पाहतोय. विश्वास पाटील राईट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना आता मात्र कनेक्शन केलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय गॅपमध्ये, जबरदस्त फटका आणि हा कॉन्फिडन्स बिल्डअप फटका असेल कपिल परदेशीच्या बॅटमधून. धावसंख्या धावफळकावर 7, लॉस ऑफ 3 विकेट. आता लस्सीवर जबरदस्त पहिल्या चेंडूवर चौकार आला. एक सकारात्मक सुरुवात मात्र कपिल परदेशीच्या माध्यमातून. कमबॅक टायगर का म्हणतात, कारण पहिला चेंडू जरा शॉर्ट ऑफ मिळाला, त्याबद्दल कनेक्शन प्रॉपर थांबून खेळला होता. त्यानंतर मात्र कपिल परदेशी मोठा फटका मारण्याचं लालच दिलं आणि चेंडू पडल्यानंतर वळण घेतली. म्हणजे आपण पाहिलं स्पीडला कंट्रोल केलं, त्याच्यानंतर कपिलला कंट्रोल केलं. तिसरा चेंडू आता मात्र स्पीड, थोडासा वेग दिला. ह्याला म्हणतात व्हेरिएशन्स, मिक्सअप कसं करायचं चेंडूला तो दाखवत असताना. क्वालिटी ऑफ क्रिकेट, द क्रिकेट इज अ स्टँडर्ड गेम आणि तो दाखवत असताना आपण पाहतोय विश्वास पाटीलला. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला, त्यानंतर मात्र डॉट 2 चेंडू कमबॅक पाहायला मिळालं. कनेक्शन प्रॉपर आहे, कपिल परदेशी थांबणार नाही. ही इज ऑल्सो ए स्टँडर्ड क्रिकेटर आणि ते दाखवत असताना हा षटकार, या षटकाराने धावसंख्या धावफळकावर आपण पाहतोय 13, लॉस ऑफ 3 विकेट्स. हमारी पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 2 डॉट आणि लगेच षटकार, ह्याला म्हणतात कमबॅक करायचं कसं असतं. कपिल परदेशी, क्रियांश 11 देवीचा पाडा यांच्याकडून 1000चं पारितोषिक. लगातार 2 चेंडूवर 2 विकेट घेतले तर. आणि आता मात्र कमबॅक, पुन्हा एकदा निगेटिव्ह चेंडू. कपिल परदेशीला स्पीडमध्ये थोडंसं कन्फ्यूज करतोय विश्वास पाटील. मात्र कपिल परदेशी आतापर्यंत 10 धावसंख्या या ओव्हरमध्ये घेतल्या, कारण त्या धावा हव्यात त्या आता आल्यात. आपण या विकेटचं विश्लेषण केलं तर पहिल्या ओव्हरपासून बॉल थोडासा थांबतोय, कारण ज्या पद्धतीने दमट वातावरण आहे त्याच्यावर या खेळपट्टीचा जर आपण एनालिसिस केलं तो कनेक्शन प्रॉपर करण्याचा प्रयत्न, टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, मिस जज, चेंडू मात्र भूमिदान झालंय. लगेच इमिजिएटली एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या धावफळकावर पाहतोय 15, लॉस ऑफ 3 विकेट्स. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावसंख्या ऑन स्कोर बोर्ड. आई गावदेवी चषक आणि आईचं गाणं लागलं की थोडंसं मन भरून येतो. कारण काय तर मनाला सुख शांती वाटते, कारण ज्यावेळी आईचं नाव घेतल्यानंतर प्रसन्न वाटतं आणि ती प्रसन्नता आपल्याला प्रत्येकाला मिळेल. आणि त्याच्यासाठी प्रत्येक माणूस आयुष्यामध्ये धडपड करत असतो आणि ते कुठेतरी मैदानात ही धडपड चालू आहे. याच्या पुढील मॅच आपण पाहू शकता, नेवाली 40+ वर्सेस टेंबोडे 40+. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. नेवाली 40+ आणि टेंबोडे 40+, हा तुमचा पहिला कॉल असेल. संदीपजी पाटील, 29 वर्ष ज्या व्यक्तीने टेंबोडे संघाचं नेतृत्व केलं तो संदीप पाटील टायगर. आणि त्याच्यानंतर आपण नेवाळी संघाचा, मला वाटतं काका नक्की असेल, नितीन काथारा, अजून एक दर्जेदार ऑलराऊंडर आदाय वलभ विभागातील. गोलंदाजी ट्रॅकवर भालचंद्र.
या भालचंद्रबद्दल विश्लेषण करावं असं वाटतंय. भालचंद्रची गोलंदाजी मी पाहिली होती मोहच्या मैदानामध्ये. कंट्रोल गोलंदाजी, एक जुना जाणता खेळाडू आपण पाहतोय आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमी होत आहे. जबरदस्त स्वीप करण्याचा प्रयत्न, कनेक्शन दिला, एक धाव तर पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल करतोय चौकारच्या दिशेने, प्रयत्न केला मात्र बॉल ट्रॅव्हल केलं चौकारासाठी. 4 धावा आणि या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 19, लॉस ऑफ 3 विकेट्स. अरे प्रीतम पारेच आता कॉमेंट्री करतोय आणि माझ्यासाठी गाणं लावलं त्यासाठी मनापासून धन्यवाद. मॉन्टी पाटील जबरदस्त कनेक्शन. आता मात्र जजमेंट प्रॉपर आहे. काय झेल घेतलाय संदीप तिथे होता आणि हा झेल मिळालाय तो कोणाचा तर निलेश परदेसी. बॅक टू पॅव्हिलियन. मोठा फटका मारण्याचा लालच होता, कनेक्शन प्रॉपर झालं नाही, मिस टायमिंग आणि मात्र झेल बरोबर घेतली आणि हा विकेट मिळाला भालचंद्रला. संदीप निलेश बॅक टू पॅव्हिलियन. आजच्या दिवसामध्ये 40+ मास्टर्स, बरेचसे आयोजक म्हणतात प्रेक्षक नसतात मॅच पाहायला, मात्र 40+ मास्टरचे आजचे दिवस तुम्ही पहा देवीच्या पाडा या संघाचं आणि विजय मात्रे असेल या सर्व तुमच्या कमिटीचं मी खरंच मनापासून आभार मानेल की 40+ला तुम्ही संधी दिली. आणि आज त्या संधीचं काय झालंय तर तुम्ही मैदानामध्ये प्रेक्षक पाहू शकता. 40+चा खेळ थोडा स्लो झाला असेल, वयानुसार खेळ स्लो होतो, मात्र रेग्युलर क्रिकेटमध्ये जे खेळाडू खेळतात यांच्याच तालमीमधून घडलेत हे मात्र विसरता कामा नाही. आणि तेच 40+ मास्टर्स आज आपण खेळत असताना पाहिलं. चांगलं कमबॅक, अतिशय चांगला चेंडू. मी भालचंद्रचं कौतुक अगोदरच केलं होतं. जे भालचंद्रने मोहच्या मैदानामध्ये थैमान घातला होता तोच भालचंद्र बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. खोलवर चेंडू होता, समजू दिला नाही, एक्झॅक्टली पॉपिंग क्रीजचा वापर करताना आपण भालचंद्रला पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 19 स्थिर आहे. आतापर्यंत आपण चेंडू पाहिलं, 3 चेंडू फेकलेत आणि चौथा चेंडू घेऊन येतोय. समोर फलंदाज हनुमान. ताकद दाखवावी लागेल. कनेक्शन प्रॉपर आहे, एक धाव मिळाली. कपिल परदेशी दुसऱ्याचा ट्राय करेल का, नकार दिला. एकच धावमध्ये समाधान मानतोय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. कपिलला थांबावं लागेल. जोपर्यंत कपिल आहे तोपर्यंत फायटिंग स्कोर होईल. मात्र एक लक्षात ठेवायचं आहे की टोंडा टीम ह्या वर्षामध्ये फॉर्ममध्ये असणारी टीम, प्रमोद पाटीलच्या नेतृत्वामध्ये खेळणारी ही टीम आपण पाहतोय. एक दर्जेदार क्रिकेटर प्रमोद ही आपण पाहतोय. त्यानंतर अमित असेल. प्रमोद पाटील यांनी जर कॅच पकडली तर 1000 रुपये क्रियांश 11च्या माध्यमातून असेल, पण ही कॅच मात्र सुभाषने पकडली आहे. आणि आता मात्र विकेट कपिल परदेसी बॅक टू पॅव्हिलियन. धन्यवाद. मनोज खूप उशिरा उतरला, कारण मनोज जर पाहिलं 1 डाऊन 2 डाऊनला उतरणारा खेळाडू आता मात्र आपण 6 डाऊन उतरताना खेळताना पाहतोय. मनोज अजून एक दर्जेदार खेळाडू ऑन स्ट्राईक. भालचंद्रचं कौतुक केलं पाहिजे. आतापर्यंत 2 विकेट, ज्यामध्ये पहिल्या चेंडूवर मार बसला त्याच्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं. आता मात्र कनेक्शन प्रॉपर आहे. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, एका धावामध्ये समाधान मांडतोय. आता मात्र थोडा डेंजर एंडला आपण पाहतो मनोज. आणि आता मात्र काय घडलंय, 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 22, लॉस ऑफ 5 विकेट्स. आतापर्यंत 5 डाऊन खेळतंय ते म्हणजे चिचपाडा संघ. आणि शेवटची ओव्हर आता कोण हाताळेल आणि स्लॉग ओव्हरमध्ये मॅक्सिमम रन्स किती. विकेट आऊट झाला असता मात्र स्टंपिंग केली नाही आय थिंक, आणि तिथे मात्र एक धाव एक्स्ट्रा मिळाली. इन्व्हेस्टमेंट कमी जरी आहे तरी मात्र कंट्रोल करणं गरजेचं आहे. स्लॉग ओव्हरमध्ये मॅक्सिमम रन्स येणं गरजेचं आहे. स्लॉग ओव्हरमध्ये फाईट करत असताना तुम्हाला डेप्थ ओव्हरमध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे. आणि ती गोलंदाजी ओव्हर घेऊन येतोय आणखी एक दर्जेदार खेळाडू मच्छिंद्र पाटील. या संघाचा स्पॉन्सर मच्छिंद्र, ज्या मच्छिंद्रच्या माध्यमातून आपण पाहिलं नेट प्रॅक्टिसमध्ये जबरदस्त नेट प्रॅक्टिस या वर्षामध्ये पाहिलं.
डेली 100 बॉलची प्रॅक्टिस मच्छिंद्र पाटील करतो आणि ते मैदानातही दिसतं. मच्छिंद्रचा विचार केला तर मागे एक बाईट खूप फेमस झाली होती, तोच मच्छिंद्र पाटील ऑन ए बॉलिंग ट्रॅक. थोडी घाई आहे, फिल्डर अजून पोहोचले नाही मच्छिंद्र. 22 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा आल्या पाहिजे, त्यासाठी पहिला कनेक्शन क्षेत्ररक्षक तिथे सापडला. आता मात्र झेल मिळाली. आयाराम गायाराम चाललंय, एकही पार्टनरशिप बिल्ड होत नाही. जिथे तुम्हाला पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेची होती, जर दुसरी आणि तिसऱ्या ओव्हरचा विचार केला तिथे मात्र विकेट्स वरवर जात आहे. तो प्रेशर बिल्डअप झाला चिंचपाडा संघावर. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं टोंडरे संघाचं. टोंडरे संघाने पहिल्या ओव्हरपासून कंट्रोल करण्याचा नक्की प्रयत्न केला आणि तिथपर्यंत यशस्वी झाला आहे. कारण इन्व्हेस्टमेंट करणंच गरजेचं आहे. विश्वास पाटील सारखा फलंदाज, त्यानंतर प्रमोद पाटील असेल, मिलिंद फॉर्ममध्ये आहे, त्याच्यानंतर आपण सुभाषला पाहू शकता. फॉर्ममध्ये बॅटिंग लाईनअप टोंडऱ्याची खूप चांगली आहे आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये खेळत असताना येणारे 5 चेंडूंमध्ये टार्गेट सेटिंग फलंदाजी होणं गरजेची आहे आणि ती क्वालिटी आता मैदानात दाखवणं गरजेचं आहे. 5 चेंडूंमध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे. आता मात्र कनेक्शन झाला, एक धाव तर मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, थोडासा फंबल मात्र नकार दिलाय मनोजने. स्ट्राईक ठेवायची आहे, एक धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या 23 पाहतोय आपण स्कोरबोर्डवर. 6 विकेट आतापर्यंत गेलेत. विकेट खूप फास्ट पडले आपण पाहिलं तर चिंचपाडा संघाचे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग पाहायला मिळाला. मच्छिंद्र पाटीलचं कौतुक करायला पाहिजे, चांगलं चेंडू फेकण्यात येत आहे. मच्छिंद्रनी या वर्षामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे आणि ते कुठेतरी मच्छिंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. चेंडू आतापर्यंत फेकलेत 3, शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. कनेक्शन करण्याचा प्रयत्न, एक धाव मिळाला, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. आता मात्र दुसऱ्याचा प्रयत्न नकार दिलाय. अशा पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्समध्ये थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतं चिंचपाडा 40+ माध्यमातून. कारण इथे एक एक धाव खूप महत्त्वाची. ज्यावेळी तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्रॉपर करत नाही तर डिफेंड करत असताना त्यावेळेला अडचण येईल. एक एक धाव डिफेंड करत असताना खूप महत्त्वाची आहे. आता मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र लेगस्टिकच्या बराच बाहेर जाणार चेंडू. अंपायर वाईड दर्शवलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 25-25 ऑन स्कोरबोर्ड. आतापर्यंत 6 विकेट गेलेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. या 2 चेंडूमध्ये किती टार्गेट सेट करेल. फटका कनेक्ट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या विकेटचा विचार केला, चेंडू पडल्यानंतर स्लो होतो आणि त्याचा डिसएडव्हान्टेज बॅटिंग लाईनला आपल्याला पाहायला मिळाला आहे. मागील मॅचमध्ये खिडूपाडा संघाने खूप सुंदर फलंदाजी केली, 71 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि त्याच्यानंतर बाकी 3ही मॅचेस आपण लो स्कोरिंग पाहिलं. मग पालेश्वरी जिंकली, त्याच्यानंतर पडगे, नंतर खिडूपाडा आणि आता ही 4था सामना सुरू आहे. मच्छिंद्र पाटीलचं कौतुक केलं पाहिजे, चांगली गोलंदाजी मच्छिंद्रच्या माध्यमातून. विकेट मिळाल्यानंतर कोणत्याही पद्धतीत चुकीचा चेंडू आतापर्यंत फेकला नाही. शेवटचा चेंडू टार्गेट सेटिंग चेंडू. आता मात्र टार्गेट सेट होतो का. मात्र प्रमोद पाटील चेंडूच्या खाली आणि आतापर्यंत प्रमोदने कधी चुकी केली नाही. प्रमोद याला 1000 रुपयाचं पारितोषिक क्रियांश शिलवन देवीचापाडा संघाकडून. या मॅचचं आपण पाहतोय 25 धावा, 26 धावांचं टार्गेट असेल आणि मग आपण जर पहिली मॅच पाहिली 29 धावा होत्या. हा लो स्कोर होता. आता मात्र नवीन लो स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे चिंचपाडा संघाने उभारलाय. 26 धावांचं टार्गेट असेल आणि आता मात्र याचे 2 घ्यायची आहे.
लवकरच आपण पाहतोय लोणावळा प्रीमियर लीग अदय वलभ विभागाची येणार आहे. रुपेश शुलवेकर आणि संदीप पाटील यांच्या माध्यमातून ती लीग आपल्या भेटीसाठी येणार आहे आणि त्याच बरोबर लाईव्ह प्रेक्षक पण आपल्याला पाहायला मिळेल. चला कॉमेंट बॉक्समध्ये करूया परिवर्तन. नेक्स्ट इनिंगसाठी आपल्यापर्यंत आवाज येईल लवली लवेश दिघे सरांचं. यस थँक्यू व्हेरी मच प्रीतम सर. अगदी चांगली वाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाली. गुड आवाज आहे. लिसन कॉमेंटेटर आहेत. चांगलं गुणवान व्यक्तिमत्व त्यांचा आपण आवाज ऐकला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. पहिल्या सत्राची समाप्ती झाली. पहिल्या सत्राच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली. लो स्कोररची ही मॅच आपण पाहतो. 25 धावा 26 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये टेंबोडे 40+ हा संघ आपण पाहतोय आणि त्यांना फाईट करत असताना चिंचपाडा 40+ या संघ. पहिल्या सामन्यामध्ये 29 धावा आल्या होत्या. अगदी लो स्कोरची मॅच पाहायला मिळाली. लवकर सामना फिनिश केला. आता मात्र 26 धाब्यांचं लक्ष घेऊन टेंबोडे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विश्वास पाटील तोंडरे या संघाचे आपण पाहतो. तर टॉस केला जाईल टेंबोडे विपक्ष गौरी स्पोर्ट्स नेवाली 40+ या दोन टीम दरम्यान. आदरणीय वासुदेव पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. तर टॉस केला जातोय पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. नेवाली 40+ विपक्ष टेंबोडे 40+ या दोन टीम दरम्यान. आदरणीय वासुदेवजी म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. टॉस बॉक्सच्या कक्षामध्ये टॉस जिंकलाय टेंबोडे या संघाने. जो काही निर्णय असेल तो घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरा. मॅच ऑन 26 धाब्यांचे लक्ष. दोन्ही टीमला कॉमेंट्री बॉक्समधून आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. मिलिंद पाटील स्ट्राईक एंडवरती. रायगडचा टायगर विश्वास पाटील लॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिलं षटक प्रगतीपथावरती. हो पहिलाच बॉल फेस करत असताना कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर दी रोप चौकार. टॉस बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. कॉर्नर रिझर्व मध्ये खेळाडू तैनात आहेत. चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती मिळेल फक्त सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली. एकंदरीत 5 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. आव्हान सोपं आहे. 22 बॉल आणि 21 धाब्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे इथून सहज त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तोंडरे हा संघ करेल. तोंडे 40+ टीम आपण पाहतो. रायगडचा टायगर विश्वास पाटील ऑन स्ट्राईक. तोंडरे संघ म्हटलं की जास्तीत जास्त धावा करण्यासाठी सक्षम असलेले खेळाडू त्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वेगवान बॉल होता कपिलचा हा बॉल आपण पाहिला. टप्पा केल्यानंतर अगदी अतिरिक्त गती या बॉलवरती पाहायला मिळाली आणि या बॉलवरती आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. 21 बॉल 21 धाब्यांची गरज. स्लॉट मध्ये बॉल मिस टायमिंग स्ट्रोक झेलची नामी संधी आणि इथून मात्र दुसरा बॉल फेस करत असताना विश्वास पाटील ची खेळी संपुष्टात. यस दिसे
विकेटचं पतन. अगदी चांगली झेल घेण्यात आली. जजमेंट चांगलं. विश्वास पाटील सारख्या फलंदाजाला शून्यावरती माघारी परतवलंय. ओव्हर पिच बॉल होता. अगदी ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही आणि त्या कारणामुळे फलंदाज बाद. चला लवकरात लवकर बॅट्समन रेडी ठेवायचे. जर विकेट गेला तर मात्र लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण बॅट्समन पाठवा, याच्याकडे लक्ष असू द्या. धावसंख्या 1 गडी बाद 5. तोंडरे 40+ या संघाची. उर्वरित 20 बॉल, अजूनही 20 बॉलचा खेळ बाकी. 21 धाबींची आवश्यकता आहे. 40+ क्रिकेट एकदा आरोग्यासाठी नेहमी म्हटलं जातं. अगदी सर्व खेळाडूंना तंदुरुस्त राहण्यासाठी खरं तर आयोजन कमिटीच्या माध्यमातून 40+ देखील सर्व संघांना इथे चान्स दिला जातोय. 18 संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत टोटल आज आणि उद्याच्या दिवसामध्ये. त्यानंतर रेग्युलर संघांचं देखील आपल्याला पाहायला मिळतील. तर प्रमोद पाटील या खरं तर खेळाडूने 3 बॉल 3 षटकार जर मारले तर क्रियांश एंटरप्राइजेस देवीचापाडा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येणार आहे. यस, प्रमोद पाटील यांनी कॅश पकडले होते. 1000 रुपये कॅश प्राइज जमा झालेले आहे. नेक्स्ट बॉल. हलक्यात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. सेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. सिंगल मिळेल. सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाही आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धाबसंख्या पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 1-5-6 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत. सुरुवात अगदी शांत पाहायला मिळते बॅटिंग करत असताना तोंडरे 40+ या टीमची. निश्चित आपण पाहिलं चौकार आला होता पहिल्याच बॉलवरती. त्यानंतर मात्र कमबॅक फुल षटक राहिले कपिल या गोलंदाजाचं. लो स्कोरची मॅच आहे निश्चित, परंतु लो स्कोरच्या मॅचेस देखील हाय व्होल्टेज होताना नेहमी पाहायला मिळतात. परंतु ही मॅच देखील त्याच दिशेने जाईल का हे पाहावं लागेल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो धावसंख्या फार कमी पाहायला मिळते. तोंडे 40+ टीमची शेवटच्या बॉलवरती अखूट टप्प्याचा बॉल. खराब बॉलवरती करेक्ट कार्यक्रम केलाय प्रमोद पाटीलच्या बॅटमधून चौकार. येस, थँक्यू डीजे. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 10 धाबा स्कोर कार्ड वरती लागलेत. येणारे 18 बॉल आणि 16 धाबेची अजूनही आवश्यकता आहे. 18 बॉल 16 रन्स टू विन. टीम टेंबोडे 40+. टोटल रन्स 10 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 18 बॉल आणि 16 धाबेची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज संजय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. 4 षटकाचा सामना. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 10 धाबा आल्या. पहिले 5 बॉल चांगले डिलिव्हर्ड केले होते, परंतु अंतिम बॉल खराब होता. अखूट टप्प्याचा बॉलवरती फलंदाज मिलिंद पाटीलच्या बॅटमधून चौकार आला आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या डबल डिजिटमध्ये येऊन पोहोचले, ती म्हणजे 10 या आकड्यावरती. 10 ऑन अ बोर्ड. चला थोडीशी गती वाढवा, स्पीडअप करायचं आहे. नेक्स्ट मॅच नेवाली विपक्ष अगदी बाजूचा संघ आपल्याला पाहायला मिळेल टेंबोडे. या 2 टीम दरम्यान सामना पाहायला मिळणार आहे. तो बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप होते. सोपा जेल भूमीला दान केला जातोय. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धाबा मिळत आहेत. आधीच धावसंख्या आपण पाहिले धाव फलकावरती फार कमी पाहायला मिळते आणि इथून मात्र खराब क्रिकेटचं प्रदर्शन. जजमेंट फार चुकीचं. कलेक्टिंग खराब पाहायला मिळते आणि इथून मात्र आपण पाहतोय 4 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. खराब क्रिकेटचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये चिंचपाडा 40+ टीम कडून. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 4 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 4 धावेच्या मदतीने धावसंख्या 14 या आकड्यावरती. येणारे 17 बॉल आणि 12 धावेची गरज. 17 बॉल 12 रन्स टू विन. आव्हान सोपं आहे, अवघड बनवतील का गोलंदाज हे पाहावं लागेल. दुसऱ्या षटकामध्ये संजयला आपण पाहतो पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवण्याची संधी निर्माण केली होती, परंतु खराब क्रिकेटच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतो 4 धावा आल्या. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. गल्ली आणि बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने फिल्डर तैनात आहेत. या बॉलवरती सिंगल मिळेल.
सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 15 या आकड्यावरती 15 ऑन बोर्ड विजयाच्या दिशेने वाटचाल करू लागले. बॅटिंग करत असताना तोंडरे 40+ हा संघ, कारण पहिल्या सत्रामध्ये धावा बनल्या नाहीत, कारण या खेळपट्टीवरती धावा फलकावरती धावा चांगल्या बनताना आपल्याला पाहायला मिळाल्यात, परंतु पहिल्या मॅचमध्ये देखील 29 धावा होत्या आणि ही मॅच देखील लो स्कोरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. धावा बनल्या गेलेल्या नाहीत. याचं कारण एकच की तोंडरे 40+ टीमची खरं तर गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. त्या कारणामुळे धावसंख्या कमी पाहायला मिळते. यावेळी वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. बॉल निर्धाव बॉलची संख्या, या चेंडूची गरज आहे गोलंदाजी करणाऱ्या चिंचपाडा 40+ टीम कडून. 15 बॉल 11 धाबीची आवश्यकता आहे. उर्वरित 3 बॉल या षटकातले फार महत्वाचे. 15 बॉल 11 धाबीची गरज. फुल टॉस बॉल ऑन साइडला भिरकवलाय वॅकंट एरियामध्ये. दूरवरून खरं तर फिल्डरने प्रयत्न जरूर केला, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बॉल बाहेर हाताला ब्रश करून सीमारेषा पलीकडे 4 धाबेंकरता चौकार. ऑन ड्राईव्ह सिंगल कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न, जोखीम पत्करली जाते. खराब क्रिकेट, पुन्हा एकदा फंबल झाले. त्याचा फायदा 2 फलंदाज उचलतील. जिथे सिंगल तिथे मात्र डबलला कन्वर्ट केलं जाते आणि 2 धाबा निश्चितरित्या मिळत आहेत. 2 धाबेच्या मदतीने संघ पोहोचलाय 21 या आकड्यावर. 21 ऑन बोर्ड. हो, यावेळी सेन्सिबल क्रिकेट, अगदी चेंडूला पाठवलं डीप फाईन लेग रिझर्व मध्ये. 4 धाबेंकरता चौकार राहील आणि धावसंख्या आपण पाहतोय स्कोर इज लेवल. धावसंख्या 25, एका धाबेंची आवश्यकता आहे. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली ते मागील बॉलवरती 4 धावा मिळवल्या. बॅटिंग करत असताना मिलिंद या खेळाडूचं कौतुक करावं तितकं कमी. 7 बॉल फेस करत असताना 19 धावा त्याच्या बॅटमधून. त्याची चांगली साथ प्रमोद पाटीलची देखील आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल फेस करत असताना 6 धावा. आता चला बॉलरचं नाव रुपेशला आपण पाहतोय. 12 बॉल 1 धाबीची आवश्यकता आहे. 12 बॉल 1 रन्स टू विन. हो, यावेळी वाईट बॉल आणि सामना फिनिश. सामना जिंकलाय तोंडरे 40+ टीमने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम चिंचपाडा 40+. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत